हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 21 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास निज ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिज करण आहे. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनंतर विष्टीकरणाला, तर उत्तर रात्री 3 वाजून 25 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिष्याकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिवा शिवा शंभोराज्ञाय प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भानुवासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे सिद्धी योगे वनिज करणे सप्तमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न कडाप्पा मोहपात दुरित क्षय द्वारासी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्मल्याच्या थांबनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर या व्हिडिओ लिंकवर जाऊन आपण ती पहावी मित्रांनो. हा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्ध दिन नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये भानू सप्तमी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. सूर्यासंबंधी आपल्याला धार्मिक सेवा करायची आहे. दक्षिणायनला प्रारंभ होत आहे. जे उत्तरायण आणि दक्षिणायन असे दोन आयन आपल्या अ, शास्त्रामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. त्यातला दक्षिणायन हा सुरू होत आहे 21 जून आजपासून. यालाच आपण कर्कायन देखील म्हटलेले आहे मित्रांनो. तर ही कर्कायन सूर्य अर्थात कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे 13 वाजून 54 मिनिटांनी, अर्थात दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी. याचा पुण्यकाळ सूर्योदय ते या वेळेपर्यंत अर्थात 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत दुपारी असणार आहे. मित्रांनो, सौर वर्षा ऋतूला देखील प्रारंभ होत आहे. जागतिक योग दिन आहे मित्रांनो. तर या संबंधी आपण असं माझे असे सांगणे आहे की भक्ती मार्गामध्ये एकच नियम आहे मित्रांनो: शरीर पुष्टी आणि इंद्रिय तृप्ती हे भक्ती मार्गाचा उद्देश नसावा.
यावरून आपण समजून नावे मित्रांनो की योग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा नाही आहे. कारण योग मार्गामध्ये आपल्याला ईश्वर प्राप्ती होणे मुश्किल आहे. तसेच ध्यान मार्गामध्ये देखील मुश्किल आहे. एकही उदाहरण आजपर्यंत या युगांमध्ये आपल्याला मिळत नाही, महायुगामध्ये. पण भक्ती मार्गामध्ये ते मिळतात मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 3:22 उत्तर रात्री 3:25 भद्रा योग असणार आहे. हा राहूचा अंडार येत असल्यामुळे या अशुभ योगामध्ये आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत ती करावी, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येणार नाही. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे, किंवा पिंडदान रहित श्राद्ध कर्म करा. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो मित्रांनो. अग्निपृथ्वीवर दुपारी 3:47 हजर आहे मित्रांनो. अर्थात अष्टमीला आहे. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर यावेळी नंतर आपण सुरू करू शकता. आपण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचाही दोष आपल्याला लागू शकतो. राहुकाळ सकाळी 9 ते 10, 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण रेग्युलर कामे करा. विशेष किंवा महत्वाची कामे या 1.5 तासाच्या काळात करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टीप अशी आहे की आपण जर भक्ती मार्गात असाल आणि अद्याप आपल्या स्वधर्माचा देहधारी गुरु आपण केला नसेल, किंवा करूनही इतर जाती धर्माचा देहधारी गुरु आपण केला, किंवा इतर मार्गाकडे आकर्षित होऊन श्री साईबाबा, श्री समर्थ रामदास स्वामी, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ इत्यादींनाच वा यांच्या मार्ग प्रमुखाला गुरु विधिविना मानून केल्यासही ट्रॅक चेंजचा आपणास दोष लागू शकतो, ज्याला आपल्या हिंदू धर्मशास्त्रात द्विविध ताप असे म्हटले आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.